दिवसेंदिवस राज्यशास्त्र हा विषय कसा शिकवायचा असा प्रश्न प्राध्यापकांना पडतो आहे। राज्यपाल त्यांचे अधिकार कशा प्रकारे वापरत आहेत, उपराष्ट्रपती त्यांचे अधिकार कशा प्रकारे वापरत आहेत, राष्ट्रपती त्यांचे अधिकार कशा प्रकारे वापरत आहेत, एखाद्या देशाचा पंतप्रधान त्याचे अधिकार कशा पद्धतीने वापरतो आहे, एखादे संसदीय सदस्य किंवा लोकसभेचे सदस्य किंवा राज्यसभेचे सदस्य असतील किंवा विधिमंडळाचे सदस्य असतील त्यांचं वर्तन नेमकं कसं असावं किंवा कसं आहे, हे सगळे प्रश्न आता किचकट होत चाललेले आहेत आणि म्हणूनच राज्यशास्त्र हा विषय दिवसेंदिवस शिकवणं तेवढंच कठीण होत चाललेलं आहे। लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या तत्वाचं पालन करणं अपेक्षित असतं आणि संसदीय लोकशाहीमध्ये संसदीय संकेताचं देखील पालन करणं अपेक्षित असतं, परंतु हे दोन्ही तत्व आता बाजूला सारले जात आहेत का असा देखील प्रश्न पडतो आहे। लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये लोकशाहीच्या तत्वाचं पालन करणं आवश्यक असतं। भारताने संसदीय लोकशाही स्वीकारली आणि भारतामध्ये संसदीय संकेताचं देखील पालन केलं जाऊ लागलं। अपेक्षा अशी होती की जसं जसं संसदीय संकेताचं पालन चांगल्या पद्धतीने केलं जाईल तसं तसं देशाची लोकशाही विकसित होईल आणि तिला एक सुदृढ रूप येईल, परंतु दिवसेंदिवस संसदीय लोकशाहीतले किंवा लोकशाहीतले जे तत्व आहेत हे तत्व भंग करण्याचं काम राज्यकर्त्याकडून केलं जाते। विषय आज असा आहे की भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काहीतरी वेगळे स्टेटमेंट केलेले आहेत। खरं तर राष्ट्रपती असोत, उपराष्ट्रपती असोत किंवा इतर कोणी असोत त्यांनी आपल्या पदाचा मान ठेवला पाहिजे आणि संसदीय लोकशाहीमध्ये ही पद संवैधानिक असल्याने या संवैधानिक पदाचा देखील मान ठेवला पाहिजे। राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोन्ही पदांकडून अशी अपेक्षा असते की या दोघांनी देखील कोणत्याही सरकारचा प्रचार आणि प्रसार केला नाही पाहिजे किंवा उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपती यांच्याकडून अशी अपेक्षा असते की त्यांनी संसदीय संकेतांचं पालन केलं पाहिजे आणि आपल्या पदाचा मान देखील ठेवला पाहिजे। राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे असे आहेत की ते संवैधानिक आहेत आणि म्हणून या संवैधानिक पदाचा अपमान होता कामा नये याची काळजी या दोघांनी घेतली पाहिजे। परंतु विषय आज असा झाला की उपराष्ट्रपती असलेल्या जगदीप धनखड यांनी नरेंद्र मोदींवरती अतिशय स्तुतिसुमने उधळलेली आपल्याला पाहायला मिळतात, पण ही स्तुतिसुमने उधळत असताना किंवा एखादं भाषण करत असताना आपण आपल्या संसदीय पदाचा अपमान तर करत नाही ना याची देखील त्यांनी काळजी घेणं अपेक्षित होतं। परंतु झालं असं की नरेंद्र मोदी यांच्यावरती स्तुतिसुमने उधळता उधळता ते आपल्या पदाचाच मान विसरून गेले। ते एका कार्यक्रमामध्ये बोलताना असं म्हणाले की महात्मा गांधी हे मागच्या युगाचे महापुरुष होते तर नरेंद्र मोदी या युगाचे युगपुरुष आहेत। आतापर्यंत आपण असं बघतोय की अनेक राज्याच्या राज्यपालांनी विशेषतः महाराष्ट्राच्या राज्यपालांनी वेगवेगळे स्टेटमेंट करून नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला होता। मग ते महात्मा फुलेंचा अपमान करणे असो, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करणे असो, शिवाजी महाराजांचा अपमान करणे असो किंवा या सर्व महापुरुषांची भाजपच्या कोणत्या तरी नेत्यासोबत तुलना करणे असो, आज जगदीप धनखड सारख्या एखाद्या उपराष्ट्रपती पदावरती असलेल्या जे की संवैधानिक पद आहे अशा पदावर असलेल्या व्यक्तीने असे स्तुतिसुमने उधळणे म्हणजे खरं तर त्या संवैधानिक पदाचाच अपमान आहे। आणि म्हणून संसदीय संकेतामध्ये असं म्हटलं जातं की आपण कुठल्या पदावरती आहोत त्या पदाचा मान ठेवूनच आपण बोललं पाहिजे। जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती आहेत, त्यांना जर त्यांच्या पक्षाचा प्रचार आणि प्रसारच करायचा असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा प्रचार आणि प्रसारच करायचा असेल तर त्यांनी हे पद सोडून एक व्यक्तिगतरित्या त्यांनी त्याचा प्रचार करायला काय हरकत नाही। परंतु ज्यावेळेस एखादा उपराष्ट्रपती किंवा एखादा राष्ट्रपती ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करतो त्यावेळेस त्या संवैधानिक पदाचाच अवमान होतो आणि म्हणून उपराष्ट्रपती असोत किंवा उपराष्ट्रपती असोत यांनी ही काळजी घेतली पाहिजे की आपण ज्या पदावरती आहोत त्या पदाचा अपमान होता कामा नये। ज्यावेळेस ही दोन्ही मोठे व्यक्ती जे की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती आहेत किंवा एखाद्या राज्याचे राज्यपाल आहेत ते त्या स्टेटचे प्रमुख असतात आणि त्यांचा परिणाम त्यांच्या बोलण्याचा परिणाम हा इतर जनतेवरती होत असतो आणि म्हणून जनतेला हे माहीत नसतं की ते कुठल्या पदावरून बोलत आहेत, परंतु ती मोठी व्यक्ती बोलते आहे आणि म्हणून ते त्याला मानायला देखील तयार होतात। विषय असा आहे की
त्यांना बोलायला हरकत नाही, परंतु ते ज्या पदावर आहेत त्या पदावर असताना आपण असं बोललं पाहिजे का याची देखील आपण खात्री बाळगली पाहिजे. आणि म्हणून संवैधानिक पदाचा अपमान होता कामा नये. ही जर काळजी त्यांनी घेतली तर लोकशाहीच्या विकासाला अतिशय गती येऊ शकते. परंतु होते असं की अनेक राज्याचे राज्यपाल किंवा उपराष्ट्रपती किंवा भाजपमधून जे काही लोक पुढे आलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या पदावर संवैधानिक पदावर काम करत आहेत, अशा संवैधानिक पदावर काम करत असताना देखील ते वारंवार त्या पदाचा अपमान करताना आपल्याला दिसत आहेत. आज देखील उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नरेंद्र मोदींची तुलना महात्मा गांधी यांच्यासोबत केली. ते कोणासोबत तुलना करतात याची काही चर्चा आपल्याला करायची नाहीये, परंतु एखाद्या संवैधानिक पदावर असलेली व्यक्ती अशा प्रकारचे स्टेटमेंट करू शकते का? मागेही महाराष्ट्राच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांसोबत काही नेत्यांची तुलना केली. महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये ते बोलले, सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीमध्ये ते बोलले. परंतु हे जे स्टेटमेंट आहेत हे स्टेटमेंट आपण एका जबाबदार पदावरती आहोत, एका संवैधानिक पदावरती आहोत हे विसरून करता कामा नये. अशा प्रकारचे स्टेटमेंट एखाद्या संवैधानिक पदावरच्या व्यक्तीकडून होणे म्हणजे हा त्या पदाचाच अपमान तर आहेच आहे, परंतु संसदीय लोकशाहीमध्ये जी काही संविधान असतं त्या संविधानाचा देखील हा अपमान आहे असं मानलं जातं. आपल्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या या स्टेटमेंटबद्दल नेमकं काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. वारंवार भारतीय राजकारणामध्ये अशा प्रकारचे स्टेटमेंट का केले जातात हे देखील तपासायला विसरू नका.